नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पहलगाम हल्ल्याची गोष्ट आठवतच असेल. 22 एप्रिल 2025ला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 25 पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं. त्यांनी आधी प्रत्येकाकडे धर्म विचारला, कलमा पडायला सांगितलं आणि न पडता आल्याने थेट गोळ्या चालवल्या. आणि बरोबर एक वर्षानंतर म्हणजे 27 किंवा 28 एप्रिल 2026च्या पहाटे मुंबईच्या मीरा रोडमध्ये अगदी त्याच पद्धतीने एक भयानक घटना घडली. अमेरिकेतून परतलेल्या एका तरुणाने 2 गरीब सिक्युरिटी गार्ड्सना नाव विचारलं, कलमा पडायला लावलं आणि न जमल्यानं त्यानं त्यांच्यावर चाकूनं वार केले. हा साधा रागाने केलेला हल्ला आहे की हा कट्टर विचारसरणीचा हल्ला आहे? चला आज आपण सगळं समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद आणि तुम्ही बघताय डिजिटल चावडी. मित्रांनो, आपण सगळे रोज सकाळी उठतो, कामाला जातो, कुटुंब सांभाळतो, रात्री घरी येऊन थकून पडतो, पण कधी कधी अशा बातम्या येतात की मन सुन्न होतं. 27 एप्रिल 2026च्या पहाटे 4:30च्या सुमारास मीरा रोडच्या नयानगर भागात एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग समोर 2 सिक्युरिटी गार्ड्स ड्युटीवर होते. एकाचे नाव राजकुमार मिश्रा आणि दुसऱ्याचे नाव सुब्रतो सेन. दोघेही सामान्य कुटुंबातले, रात्रीची ड्युटी करून पोट भरणारे. तेवढ्यात 31 वर्षाचा जुबेर अन्सारी तिथे आला. त्याने प्रथम दोघांना त्यांची नावं विचारले. नावं सांगितल्यानंतर त्याने राजकुमार मिश्राला जवळच्या पत्र्याच्या केबिनमध्ये नेलं. आत गेल्यावर त्याने सांगितलं की कलमा पड. राजकुमारला कलमा येत नव्हता. तो शांत बसला. यावर जुबेरचा राग अनावर झाला. त्याने खिशातून फोल्डिंगचा चाकू बाहेर काढला आणि राजकुमारवर सपासप वार करायला सुरुवात केली. राजकुमारने आरडाओरडा केला. त्याचा सहकारी सुब्रतो सेन धावत आला आणि मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण जुबेरने त्यालाही पाठीत चाकूने वार केला. दोघेही जखमी झाले. तरीही त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण जुबेर तिथून पळून गेला. शेजारच्या इमारतीत राहणारे लोक घटनेची माहिती मिळताच तिथे धावले. त्यांनी दोन्ही जखमी गार्ड्सना तातडीने वोखाट हॉस्पिटलमध्ये नेले. राजकुमार मिश्रा याच्यावर जास्त वार झाले होते. त्याची प्रकृती आता गंभीर आहे. सुब्रतो सेन यांची तब्येत आता थोडी स्थिर आहे, पण दोघांवरही उपचार सुरू आहेत. मित्रांनो, पोलिसांना घटनेची लगेच माहिती मिळाली. त्यांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि फक्त 1 तासाच्या आत आरोपी जुबेर अन्सारीला त्याच्या घरातून अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना वापरलेला चाकू आणि काही धक्कादायक लिखाण मिळालं. त्यात आयसिस, जिहाद, गाझा आणि लोन वुल्फ या शब्दांचा उल्लेख होता. त्याच्या घराच्या दारावर एक इंग्लिश मजकूर चिटकवलेला होता. रीड लाऊड अल्लाहू अकबर 3 टाइम्स, दाऊद शरीफ 1 टाइम, से बिस्मिल्ला, सलाम अँड देन एंटर. म्हणजे घरात शिरण्यापूर्वी हे वाचायला सांगितलं जायचं. जुबेर कोणालाही या मजकुराशिवाय घरात घेत नव्हता. एटीएसने आता या प्रकरणाची सूत्रे हातात घेतली आहेत. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये कट्टरपंथी व्हिडिओ सापडले आहेत. चौकशीत जुबेरने सांगितले की जगभरात मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केलं. त्याने एका चिठ्ठीत दहशतवादी संघटनेशी जोडले जाण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. आता पाहू जुबेर अन्सारी नेमका कोण आहे. जुबेरचा जन्म 1995 मध्ये मुंबईच्या कुर्ला भागात झाला. 2000 सालात त्याचं संपूर्ण कुटुंब अमेरिकेला स्थलांतरित झालं. तिथे त्याचं शिक्षण पूर्ण झालं. त्याने सायन्स या विषयात ग्रॅज्युएशन केलं. अमेरिकेत नोकरी शोधत होता, पण जॉब मिळत नव्हता. त्यामुळे 2019 साली तो भारतात परतला आणि मीरा रोडच्या नयानगरमध्ये अस्मिता रेसिडेन्सीच्या फ्लॅट नंबर 304 मध्ये राहू लागला. इथे तो एका प्रायव्हेट कोचिंग क्लासमध्ये केमिस्ट्री आणि मॅथ्सचा टीचर म्हणून काम करत होता. त्याचं लग्न झालं होतं, पण बायकोशी सतत भांडणं होत असल्याने घटस्फोट झाला. आई वडिलांशीही त्याचे संबंध ताणलेले होते. 2 महिन्यापूर्वी त्याचा जॉब गेला. तो बेरोजगार झाला. पैसे संपले. घर मालकाने त्याला 5 मे पर्यंत फ्लॅट रिकामा करण्याची नोटीस दिली होती. त्याची आर्थिक स्थिती अशा तऱ्हेने पूर्णपणे बिघडली होती. शेजारी सांगतात की जुबेर खूप एकटे राहायचा. तो कधीही कोणाशी बोलायचा नाही. फ्लॅटचं दार नेहमी बंद असायचं. बिल्डिंगच्या वॉचमनशी सुद्धा तो काही बोलायचा नाही. वरवर पाहता तो शांत आणि साधा दिसायचा, पण आतून वेगळीच कहाणी होती. मित्रांनो, आता पाहूया लोन वुल्फ म्हणजे काय. मित्रांनो, या प्रकरणात लोन वुल्फ हा शब्द वारंवार येतोय. लोन वुल्फ म्हणजे काय? जसे एखादा लांडगा आपल्या कळपात वेगळा होऊन एकट्याने शिकार करतो, अगदी तसंच. अशा हल्लेखोराला कोणत्याही मोठ्या दहशतवादी संघटनेची थेट मदत, प्रशिक्षण किंवा आदेश नसतो. तो ऑनलाईन, टेलिग्राम, डार्क वेब किंवा सोशल मीडियावरून कट्टर सामग्री पाहतो, प्रभावित होतो आणि मग एकट्याने हल्ला करतो. असे लोक सहसा बॉम्ब किंवा मोठ्या शस्त्रांऐवजी चाकू, कुऱ्हाड, वाहन किंवा घरगुती स्फोटकांसारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी वापरतात. गर्दीच्या ठिकाणी, बाजारात, शाळांमध्ये किंवा धार्मिक स्थळांवर हल्ले करतात. कारण त्यांना जास्त लोक मारायचे असतात.
पण एकटे असल्याने त्यांच्या प्लॅनिंगबद्दल कोणालाही माहिती नसते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांच्या नजरेत ते सहजासहजी येत नाहीत. जुबेरच्या बाबतीतही असंच दिसतंय. पहलगामच्या हल्ल्यापासून प्रेरणा घेऊन त्याने हा हल्ला केला असावा असं बोललं जातंय. त्याने धर्म विचारणं, कलमा पढायला लावणं आणि न जमल्यानं हल्ला करणं हे अगदी पहलगाम पॅटर्न सारखंच आहे. ATS आता त्याचं बँक डिटेल्स, सर्च हिस्ट्री, कॉन्टॅक्ट्स, पैशाचे व्यवहार आणि कुटुंबियांची माहिती तपासते. तो एखाद्या संघटनेचा स्लीपर सेल आहे का? मोठ्या दहशतवादी गटाशी त्याचा काही संबंध आहे का? की फक्त ऑनलाईन कट्टर सामग्री पाहून तो रॅडिकलाइज झाला, हे सगळं लवकरच समोर येईल. या घटनेनंतर मात्र मीरा रोड परिसरात खळबळ उडाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नयानगर पोलीस स्टेशन समोर निदर्शनं केली आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वोकाट हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन्ही जखमी गार्ड्सना भेट दिली आहे. त्यांनी माध्यमांना सांगितलं की नया जिहाद सुरू झालाय, हिंदू लोकांना टार्गेट केले जातंय, याचं फंडिंग बहुधा मालेगावकडून येत असावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जुबेरने जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचा असा विचार करून हे कृत्य केलंय. ATS आणि NIA यांच्या मदतीने आम्ही पूर्ण तपास करू, या कट्टरतावाद्यांच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढू. सध्या जुबेर अन्सारीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 118(2) आणि 196 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने त्याला 4 मे पर्यंत ATS कोठडी दिली आहे. मित्रांनो, आपल्या आसपास असे अनेक लोक राहत असतील जे बाहेरून शांत दिसतात, पण मनात काय चाललंय हे कोणालाच माहिती नसतं. सुरक्षा यंत्रणांनीही अधिक सतर्क राहायला हवं. आपण सर्वसामान्य माणसांनी एकमेकावर विश्वास ठेवायला हवा, पण डोळे उघडे ठेवायला हवेत. ही घटना फक्त 2 गार्ड्सवर झालेला हल्ला नाही, तर यामागे धार्मिक कट्टरतावाद, रॅडिकलायझेशन आणि लोन वुल्फ अटॅकचा धोका दिसतोय. अशा घटना रोखण्यासाठी सरकार, पोलीस आणि आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवं. मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? हा हल्ला पूर्णपणे दहशतवादाशी संबंधित आहे का, की यात काही वैयक्तिक राग किंवा मानसिक समस्या आहे? जुबेरसारखे तरुण रेडिकलाइज होण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, अशा महत्त्वाच्या, सत्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल चावडी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.